मित्रांनो, आज अशा प्रकारे आम्ही दारावालते ते पापड घेतले. ते नाचणीचा पापड आहे, ज्याला शुगर बिगर कमी करायची त्यासाठी 120 रुपये किलोने आलता. बीड असते मुलगा होता, मम्मीने असं खिडकीतून बघितलं मुलगा चाललाय म्हणून घेतला. त्यानंतर हे बटाटा वेपर्स आहे आणि हे बजरीचे पापड आहे. हे 2 पापड हे उपासासाठी चालतात. बिचारा दादा बीड असून आलता, पण आमच्या मम्मीला आम्ही वशिला लावून एवढं घ्यायला लावलं. बिचारा आमच्या ओंकार शेटने पैसे दिले, त्याच्यामुळे मला मुलाला घ्यायला. काय राहिलेले पैसे आमच्या मिस्टरांनी आमच्या अहोंनी दिले, त्याच्यामुळे मला बरं वाटलं, अगदी भारी वाटलं. एकंदरीत आता गॅस चालू केलेला आहे आणि लगेच आमची इच्छा कशी घेतलंय ना, मग लगेच टेस्ट करून बघू. खरा टाळणी असलं म्हणजे कसं व्हायचं. सोनावणी रुपावणीच्या तोंडाला पाणी सोडावं म्हणतात. होय ना, अशी वेपर्स त्यांना पण बिचाऱ्यांना मिळत नसते. हे आईचे ते पापड अशा प्रकारे आम्ही बाहेर काढलेले. कसं असतं, जीभ अशी ना चटोल्या कोणीच नाही जिभेसारखं. मला डॉक्टरने तेलकट नाही खायला सांगितलं, मी नाही खाणार. हा, मग तू तेलकट खाऊ नको, तुझ्यावरच मी खातो, काय अडचण नाही. तळलं ना, अजून तेल गरम नाही झालं. काढू दे मला. तो घ्या ना, दे ना हळूहळू. आम्ही व्हिडिओ घेतोय, तुम्हीच घ्या. नीट बा गरम झाले का बघते. पोराला किती आनंद झाला असं का? तुला एवढं म्हणल्यावर. हा, मग 300 रुपयाचा डायरेक्ट एकाच गिरायकाने घेतलं. बयाने नुसतं चिवडलं, बाठी मच्छाने घेतलंच नाही. असे धंद्या करू होत करू माणसाला असं त्याचं काही घेतल्यावर बरं वाटतं. पोराचं काही द्या पाहिजे. सगळ्यात जास्त बघरीचं पापडचा आवाज ऐकला ना. बघरीचे पापड कसे असतात म्हणलं मला. म्हणजे हलकं आहे बरं. ते आयुर्वेदिक आहे. बटाटा तळ बरं. सगळ्यात जास्त महागाचं ही बरं का बाल्या नाचणीचं. कारण बटाटा बघर सगळं स्वस्त आहे. नाचणीची पीठ 100 रुपये किलो आहे. त्याला नाचणीच्या पिठात काहीच नाही परवडलं. मी तशी म्हणते हरभरा वाटाण्यात लय परवडतं, मटकीत नाही परवडत. तसं करायचं. नाचणीचं पीठ लय महाग आहे. पण तू त्याला पैसेच कमी नाही केले, त्यांनी सांगितलं तेवढंच पैशात घेतलं. 120 नाही टाकतात. बटाटे किती गोल गोल आहे, त्याच्यामुळे बटाट्याचं पटले. जाड का करायचं बघ, फुगायला तर सुद्धा. फुगलं फुगलं. जाड का काढायचं बघ. बटाटाच आहे ना, नाही तर तांदूळ द्यायचा. मग तसंच वाटतं, कांदावाळीच वाटते. बटाट्याचं असूच शकत नाही बाले. फसलाय बटाट्याचं, ते दुसरं होतं रंगीत रंगीत. ते तांदळाचं गप्पे इथं दिले ना पोटॅटो पापड. पोटॅटो मशनीतला बटाटा आहे का आपल्या घरचा आहे वय. बटाट्याच तळलं तर बटाट्याच भारी लागतंय. बाजरीचं कोणचं भारी लागतंय सांग. हे भारी लागतंय.
सर्व असतात खूप खाल्लं असतं. विषय का श्रवणला तर लय आवडलं असतं. तुमच्या मागं बसलेलं आणि आमच्या सर्वांचा मी ताप आहे ना सुरेखा म्हणलं नाही बाय माझ्या सर्वांचा काय ताप ते म्हणून तुम्हाला सुख लागलं. ह्या प्लेटमध्ये दे बरं आजीला. नाचणीचं की साखर सोडून होत नाही. आमच्या पप्पांना एवढं खाणारच नाही आजी. कसं लागतं आजी म्हणावं. अशा प्रकारे मी आता हे आजीला घेऊन चाललेलो आहे. आजे आजी काय आमची बाहेर दिसत नाही. आमच्या पप्पांनी ड्युटी जॉईन केलेली आहे. तर चला मित्रांनो आज आमच्या पप्पांना कसं वाटतं बघू. आता तुम्हाला काय सकाळ धरून मी ठरवलंय सकाळ धरूनच फुल करायचं. हे असे आमचे लाकडं फोडायची मशीन आहे आणि ह्या मशीनीवर पप्पांना एक काळ होता कोराड्यावर एवढं सरपण फोडायचे. आता पप्पा मशीनीवर एवढं सरपण फोडतात. ते अशा प्रकारे बारीक सरपण करतात. आम्ही म्हणतो आम्हाला 10-20 किलो फोडले तरी कटाळा येतो. पप्पा तुम्हाला कसं काय कटाळा येत नाही. पप्पा म्हणतात नाही येत मला आवड आहे. मोबाईलवर ही करतात काहीतरी बघतात 5-10 मिनटं 20 मिनटं. त्यांना जोडीला आमचा रमेश मामा असतो बिचारा. काय नाही मी पण रील बनवतो स्वतः. होय ना. पण आता हे तुमचा व्हिडिओ युट्यूबला जाणार आहे पप्पा. मग मला काम करावं लागेल. युट्यूबला जाणार आहे म्हणलं की पप्पा लगेच काम. अहो आधी खाऊन घ्या मग काम करा. नंतर ही स्वामींची कृपा आहे. अशक्य गोष्ट शक्य करतात फक्त स्वामी. कस काय. स्वामींवर विश्वास आहे माझा. माझा पण खूप विश्वास आहे स्वामींवर. एवढंच त्यांनी आपल्याला जीवदान दिलंय. 2 पाय नसताना पण आपली कामाची हिंमत वाढवली. त्यांची कृपा आहे. असं होऊ शकत नाही. विश्वास कशाला म्हणतात. अशक्य शक्य करतात फक्त स्वामी. लोकांना वाटत असेल का तुम्ही एवढं काम करता म्हणून. हा खाऊन घ्या आधी वेपर्स ते. आता पाहिलं लोकांनी पाहिलं तुम्हाला फोडता येते. येऊ का आता मी बाय करा पब्लिकला. आमच्या पब्लिकला बाय करा. ओके ओके हाय हाय. मम्मी ते अशा प्रकारे आमचं घर आहे. इकडं आमचा पाण्याचा फिल्टर आहे. आता सध्या चिल्लर चालू आहे. अय आजी इकडे ये. आमची आजी येत आहे. इथं बस ना तुला वेपर्स आणलं होतं. आता मी पप्पा नेऊन दिलं तुला ठेवतो इथं बस गडीभर. तो मम्मी पप्पांचा आम्ही आत्ता वाढदिवस होता. त्या वाढदिवसानिमित्त अशी फ्रेम बनवली आणि मम्मीचं स्वप्न होतं की मला अशी फ्रेम पाहिजे म्हणून आशुदादानी आणि मी गिफ्ट दिले. हे आमचं घर. नवीन घरात अजून व्हिडिओच नव्हता बनवला कारण वर्षभर जरा आम्ही मूड हाफमध्ये होतो. आता परत पुन्हा जोमाने ट्राय करतोय. पुन्हा जोमाने पापड खातोय. तरी पण मी असं जास्त तेलकट काय खात नाही. मी असं अजिबात खात नाही. लाड सरांनी तुला काय सांगितलं होतं. ती हिरवी घास खायला नाही सांगितलं मला वाळा खायचा आहे म्हणून मी कडक मडक वाळा पिळ खाते. नीट 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 सांग सरांनी काय सांगितलं होतं. लाड सर म्हणले काय म्हणले नको सांगायला मला कसं. डॉक्टर लाड सर आहे म्हणजे तिचं पोट दुखत होतं मागले 2-4 दिवसात. तर सरांकडे गेलो आम्ही सोनोग्राफीला व्हिजिट केली. सर म्हणले आपल्या गावानीला समजा एखाद्या गोठ्यात गाय असेल तर ती गाय सुदृढ कशी कळते. तिला का चारा
हिरवागार असतो, सगळ्या गोष्टी हिरव्यागार असतात. मग ती गाय कशी होती? गुबगुबीत. म्हैस कशी होती? गुबगुबीत. म्हणजे आपला चारा कसा आहे? असा गुबगुबीत. आपण जर डाएट फॉलो केला, आपण व्यवस्थित फॉलो केलं तर काय होईल? आपली तब्येत आजपासून मेंटेन करणार मध्ये आहे होईल. मी. आता हे तळे पण काय सुद्धा खाणार नाही, एखादंच खाईन. आजील दे. तो खाते आणि आजीचं काय केलं. म्हणजे एका म्हशीचा संदेश दुसऱ्या म्हशीला व्यवस्थित कळला. काय म्हणणे आपल्या याच्यावर? मी आमच्या सासूबाईला खूप जीव लावते. चला, चला. अशा प्रकारे आमची मम्मी आता आमच्या आजीला घेऊन चाललेली आहे. आता आजी जेव्हा कशी फायरिंग करते बघू. नुसते भांडणं करताना व्हिडिओ तुम्ही खूप लोकांनी आवडीनं पाहता. 1,000 व्ह्यूज येतात. तर नाही, एक टेस्ट तरी कर. मला ही लय आवडलं ते. हा बघ, सगळ्यांना तेच बघितलं. केव्हा तर रुपा धरला तर माणूस यारच पापड्या तरी कुणासाठी आणलंय ते? हे वय मी आता इथं बसले, बारकांनी 4 पोरं बिचाऱ्या आली. आजीला खासकड म्हणा दिली, बिचाऱ्याने हातात घेतलं. हा 100ला 120 म्हणत होता, 20 कमी केले. तिने 4 पाकिट घेतले. ते म्हणले 2 पाकिट घेतल्यावर कमी करतो. कशी टेस्ट आजी? ही नाचणीचं लय असतं बरं का चांगलं. ही लय मागाचं पीठ असते. ही सगळ्यात आपल्याला परवडले. काय मीठ नसतं त्याला. हे घे ना. मीठ नसतं त्याला. हे आम्ही फोडून खाऊन बघितलं एक पुडा. तुम्ही घेतलाच नाही ना? विचारला का त्याला? ते चालता माझ्याकडे. हा का? कमी नव्हता सांगतोय. ह्याने केलं थोडा कमी. त्यांनी एक मागितलं असं. ह्यांनी 2-3 घेतले. किती का घे ना, 20 कमी करायला पाहिजे. तुम्हाला मला 20 रुपये नफा आहे. हे कोणासाठी ठेवलंय? हे तळायचं या. ही चावत नाही. ही का ना? पप्पाला दे की माल बाजार. किती आईचा जीव लेखाव ना. तुला वाटतं का मी त्यांना दिलं नसतं? ती बघ प्लेट ठेवली आखी. खात्यात का? मग पप्पा देऊ का अजून? कसं लागतंय? चांगलं. छान ना? असं इकडं कसं लागतंय? कुदूर घ्या, फोटो काढतोय की हो. हा फोटो काढतोय ह्याच्यात. कुदूर घ्या. तिला सांगायची गरजच नाही. तुझ्या आयुष्यात पदार्थ दिसणार, तिचा रोज डोक्यावर पदार्थ दिसणार. त्यांच्या साड्या भारीतल्या आहेत. आमच्या काय हलक्या फुलक्या. हे आमचे वाडगे मामा. आता वाडगे मामा गावात कळन पाणी न्यायला तर आमच्याकडे येतं. कारण पाणी खोबऱ्याला नाही आमचं. काय म्हणता वाडगे मामा? पाणी कसं आहे आपलं? नारळाचं पाणी. नारळाचं पाणी. नाद नाही करायचं, नारळाचं पाणी. खायचं का? हा ना? या टेस्टिंगला. नाही मला फोटो निघतोय तुमचा. लय- खाता नाही खाल्लं आम्ही. खा ना एवढं काय काय. अरे आखी पहिल्या दिवशी फिल्टर चालू झाला. होय मामा, ज्या दिवशी फिल्टर चालू झाला तेव्हापासून पहिल्या दिवसापासून पाणी आणता का तुम्ही? क्वालिटी माणूस. जीव असा. नारळाचं पाणी. जाळ नाही करायला पाहिजे. जाळ नाही करायला पाहिजे. अरे मला आता इकडून जावं लागेल प्यायला. हाके नारळ आणि गोड पाणी असं म्हणून जाहिरात केली आमच्या मामाने. मला 10 रुपये दे. हा? माझ्याकडे पैसे नाही जात. मला 10 रुपये द्या. तिथं चिल्लर